श्री गजानन महाराज भक्तविजय अध्याय 17। ओंकार स्वरूपा नमो गणराया, करीतो वंदंती लागोनी या पाया। आशीर्वाद माझ्या लेखनास द्याया, आता झडकरी तू यावे। येई माते सरस्वती, मजसी देई प्रतिभा मोठी। जेणेही काव्यरचना गोमटी, होईल गे लवलाही। पाठीसी असता सद्गुरुनाथ, चिंता करू का वृथा मनात। पुरवतील ते माझे मनोरथ, या ग्रंथ लेखनाचे। विश्वास हा मनी धरोनी, पुढील कथा निवेदिनी। आता घेतो श्रोते सज्जनी, आतुर तुम्ही ज्या श्रवणा। शेगावीच्या अवतीभवतीस भक्त स्वामींचे अनेक राहती। दूर जरी का कोणी असती, तेथेही जाती श्री स्वामी। मात्र संतांच्या मनाविरुद्ध जरी का कोणी धरिला हट्ट, तरी त्याचे फळ विपरीत पदरी पडे त्याच्या हो। असाच एक अनुभव भास्करास आला सांगतो राव। तो खात होता मोठा भाव स्वामींच्या जवळीकतेचा। मलकापुरीचा विष्णुदास, त्याच्या मनी होती आस। आणावे घरी समर्थास, त्यांनी गाठले भास्करा। भास्करे चालवला हट्ट, मलकापुरी चलावे समर्थ। विष्णुदास आपला भक्त, वाट पाहतो भेटीची। समर्थ म्हणती नको भास्करा, मी बरा आहे माझे घरा। उचित न जाणे मलकापुरा, वृथा आग्रह करू नको। परी भास्करा न ते पटले, त्याने अतिव भरीस घातले। रेल्वे स्टेशनावरती नेले समर्थांची प्रवासा। तेथे समर्थ काय करती, ढरला डबा सोडून देती। स्त्रियांच्या डब्यात जाऊन बसती, एकच होई गडबड। स्त्रियांच्या डब्यात साधू नंगा, आरडाओरडा एकच दंगा। पोलीस आले लगबग बाहेर काढण्या समर्थांसी। परी स्वामी तेथेच बसले, डब्याबाहेर ना ते आले। स्टेशन मास्तरी गोळा झाले, करिता प्रार्थना समर्थास। स्वामी आपण योगी श्रेष्ठ, आपला अधिकारी श्रेष्ठ। परी तो न कळे सामान्याप्रत, कायदाही न जाणतो। कृपा करुनी खाली जावे, गाडीच आपण जाऊ द्यावी। शोधू साधन प्रवासा नव्हे, प्रार्थना ऐका भक्ताची। ऐकून भक्तांची विनंती, महाराज उतरले खालती। बसून राहिले फलाटावरती, भास्कर मनी घाबरला। समर्थांच्या विचित्र कृतीने खटला भरला पोलिसाने। खटल्याच्या निमित्ताने न्यायाधीश ये शेगावी। न्यायाधीशाने शेरा मारला, दोष नाही येथे समर्थाला। शिष्यानी पाहिजे विचार केला, अवस्था जाणून संतांची। भास्कर पाटील दोषी ठरला, वरी तयास दंड झाला। खजिल चार चौघात झाला, अद्दल घडली तयास। साधूसे सर्व प्रिय असते, भेदभावना त्यांचे चित्ती। जात धर्मना पंथ त्याप्रती, कधी आडवे येतात। मूर्तिजापूर ग्रामासनिध, कुरुम नामे ग्राम प्रख्यात। यवन साधू मेहताबशा तिथ, राहत होता ते काळी। त्याने समर्थ भेटीची इच्छा वदली होती मनाची। म्हणून वार्ता आगमनाची, तया कळवली समर्थांची। परी तयाची होता भीट, समर्थे तया ताडिले बहुत। जाणीव करुनी तयास देत, कसला विचलास स्वकार्या। काय कारणे तुझ अल्लाने, अरे पाठवले करुणी शहाणे। तो तूच काय करसी बहाणे, वृथा येथे राहुनी। आता येथे न राहावे, दूर पंजाबात निघून जावे। उर्वरित कार्य तेथे करावे, याद ठेवून अल्लाची। अरे तुझं नाव मेहताब, त्याची काही आठवण ठेव। नाही तरी बेबनाव होईल हिंदू यवनात। मेहताबशा हे मानवले, तेणे समर्था वंदन केले आणि पंजाब जाणे केले जीवन कार्याकारणे। ही कथा सांगितली यासाठी की संत न मानती जातीपती। धर्मही असे एक नीती, मार्ग ईश्वर प्राप्तीचा। ज्याने ज्याने आपल्या पंथी आचरावी ईश्वर भक्ती। परी धरावी इतरांप्रती प्रीती अन सद्भावना। हीच सर्व संतांची शिकवण, घ्यावी लोकह समजून। कधी कोणाचे न दुखवा मन, आदर ठेवा परस्परा। अकोल्यात ज्याचे घरी उतरली होती समर्थ स्वारी, त्या बापूरावांचे घरी भानामती होती मुक्कामा। बापूरावांची धर्मपत्नी धरली होती भानामतीने। अनेक माया चमत्काराने गांजली होती दंपती। भानामतीच्या भयाने ग्रासले होते चिंतेने, विनवणी करती प्रेमाने, स्वामी पिढा दुरा करा। समर्थाने न्याहाळता एक वार, बापूराव कांतेसह ते घर। सोडून भानामती पळे सत्वर, क्षण एकही न लावता। भयताप हरली चिंता, सद्गुरु पाठी उभा असता। भक्तांनी काय करावे चिंता, भक्त रक्षक श्री स्वामी। असेच एकदा फिरत फिरत समर्थ आले अकोटात, भेटण्या नरसिंह बंधुप्रत अतिव प्रेमाकारणी। मठाजवळील विहिरीकाठी जाऊन बसले श्री जगजेठी। लोकाहून पाहती खालती आणि हसती आनंदे। लोका वाटले विचित्र वागणे, तरी ते जाणले नरसिंगाने। इच्छा काही गजानन मने, होता आहे निसंशय। गोदा गंगा भागीरथी, तव स्नानार्थ येथे असती। आणखी पाहतो तीर्थे किती, जमा केलीस विहिरीत। जोवरी न मला येऊन ही तीर्थे घालतील स्नान, तोवरी मी न जाईन येथून, निश्चय माझा हा असे। वेडा रे वेडा म्हणती जन, नद्या येथील वर कोठून। यासी कोण घालील स्नान, हा तो राहील कोरडा। तोच काय विपरीत घडले, उसळ्या घेत जल वर आले। सचेल स्नान समर्थास आले, जशी गंगा शिवमाथी। चमत्कार तो पाहून लोकाहीन ते उरले भान। स्वामी संगती त्यांनीही स्नान, केलं त्या पुण्य पाण्याने।
संत संगतीचा हा महिमा, श्रद्धा येते ऐसी कामा, मनोरथ पुरवती मोक्षधामा, नेती भक्ता सहजची. इति श्री गजानन महाराज भक्तविजय सप्तदशोध्याय समाप्तः. श्री सिद्धयोगी गजानन महाराज की जय.